किरकोळ वादातून बोरगाव येथे युवकावर खुनी हल्ला. घटनेची सदलगा पोलीस स्टेशनमध्ये नोंद. किरकोळ वादातून बोरगाव येथे युवकावर खुनी हल्ला झाल्याची घटना मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी सुमारे 6:30 वाजता घडली. पांडू वसवाडे रात तळवारकोडी बोरगाव वय वर्षे 37 असे खुनी हल्ला झाल्याच्या युवकाचे नाव असून सदर युवकास पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी सायंकाळी शहरातील तळवारकोडी येथे युवकांमध्ये किरकोळ वाद झाला होता. काही नेत्यांनी पुढाकार घेऊन हा वाद मिटवला होता. आज सायंकाळी तळवारकोडी येथील पांडू वसवाडे हा युवक किराणा दुकान साहित्य आणण्यासाठी बोरगाव येथे येत असता केईबी नजीक शहरातील गौतम कट्टी व अन्य एकाने पांडूवर धारधार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात पांडू हा गंभीर जखमी झाला. पांडूवर हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पसार झाले. ही माहिती समजताच पांडू याचे नातेवाईकांनी जखमी पांडूस तातडीने शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्याला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. सदर घटनेची माहिती समजताच सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती मिळवली व जखमी पांडू याला तातडीने पुढील उपचारासाठी इचलकरंजी येथून पुढील उपचारासाठी सांगली येथील दवाखान्यात दाखल केली. घटनेची माहिती बोरगाव शहरात वाऱ्यासारखी पसरताच खासगी दवाखान्यासमोर मोठी गर्दी झाली होती. किरकोळ वादातून धाराधार शस्त्राने वार झाल्याने बोरगाव येथे या घटनेची एकच चर्चा रंगली होती. रात्री उशिरानंतर सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार करीत आहेत. महान कार्य न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.